श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने चाललेला आहे। पुण्यातील मुक्काम आटोपल्यानंतर अवघड असा दिवे घाट पार केलेला आहे। जवळपास 4 किलोमीटरहून अधिकचा हा अवघड असा प्रवास असतो आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम हरिनामाच्या जयघोषात लाखो वैष्णवांनी हा दिवे घाट पार केलेला आहे। ही जर मंडळी बघितली तर जवळपास 60-65च्या पुढचे आहेत, मात्र हे वृद्ध जे आहेत हरिनामात तल्लीन होऊन यांनी दिवे घाट पार केला आहे। त्यानंतर यांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। किती बाबा वय आहे आज तुमचं? 55 मध्ये दिवे घाट तुम्ही पार केला, सहज चालत आला, कसं वाटलं? काय नाही मस्त वाटलं। 30-35 वर्ष वारी करतो, काय तरच नाही। कितवं वर्ष ह्या वर्षीचं वारीत? 35 वर्ष झाली। काय ह्या वर्षी काय वाटतं वेगळं? काय नाही, काय नाही, आनंद वाटला। आनंद वाटतोय। बरं, आणखीन वृद्ध आजोबा आपल्या बरोबर आहेत। बाबा किती वय आहे? 60 मध्ये जवळपास 4-5 किलोमीटरचा हा दिवे घाट आहे। सहजासहजी युवा पोरांना तो पार होत नाही, तुम्ही पार केला, कसं वाटलं? चांगलं वाटलं। काय दम वगैरे लागला का? बर, काय कंटाळा येतो का? तुम्ही आळंदी सोडून आता सासवडमध्ये आलेला आहात, आजचा मुक्काम होणार आहे, काय दम वगैरे लागतो, कंटाळा शीन येतो, घालवण्यासाठी काय करता? काय येत आनंदात चाललं, अतिशय आनंदात ही वारी जी आहे ती पार पडते। काही महिला वर्ग देखील माझ्या बरोबर आहे, आपण त्यांनाही चर्चा करू। आजी कुठून आलात आणि कितवं वर्ष वारीचं हे? आळंदीवरून आलोय। 17वी वार आहे। 17 वर्ष झालं वारी करताय। काय यंदाच्या वारीमध्ये पांडुरंगाला काय मागणं आहे? काय पाऊसच की आधी काय पाऊस झाला की नाही झाला गावाकडे? झालाय, हा. अजून पाहिजेच की। काय फोन वगैरे होतो का नाही पोरांना? काय सांगता पोरं? काय दैवत आहे। इथंच आहेत का सगळे? अरे कुटुंब घेऊन तुम्ही आलेला आहात। काय आजी तुम्ही कितवं वर्ष वारीचं? तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन वारी करताय? 1.5 तप झालं की। किती? 1.5 तप? 18 वर्ष? बर, आता यंदाची वारी कशी वाटली? आनंद आहे। काय पाऊस वगैरे लागला? भरपूर आहे पाऊस। बर, दिवे घाट तुम्ही पार केला, वय किती आहे तुमचं आता? वय 50। 50 मध्ये कसा दिवे घाट चालत पार केला, पळत केला, कसा? पळत केला, आनंदामध्ये केला। काय दम वगैरे लागला नाही? बर, काय ऊर्जा कुठून येते तुम्हाला एवढी सगळी 50 मध्ये? माऊलीची। अच्छा, हो, माऊलीची कृपा आहे। हो। अच्छा, इतर काही मंडळ आहेत, काय एकंदरीत कसं वाटतं यंदाच्या वारीत? आनंद वाटतो। प्रशासनाकडून सोय होते का जिथं राहतात तिथं? काय काय सोय करते प्रशासन? पिण्याच्या पाण्याची वगैरे बाकीची काही सोय सगळी व्यवस्थित आहे? बरोबर। तर यंदाचा हा वारी सोहळा जो आहे तो हे जे लाखो वैष्णव भक्त आहेत अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये विठुनामाचा जयघोष करत माऊली 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 करत पंढरीच्या दिशेने आपली पावलं टाकतायत आणि हा अवजड असा दिवे घाट जो आहे तो पार करून ही सगळी 50च्या पुढची माणसं वारकरी जे आहेत ते आता या सोपान काकांच्या म्हणजेच ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधुराज त्यांच्या दरबारी विसावणार आहेत। देवा राखुंडे, NDTV मराठी, सासवड।